नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र खाकी या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, 9 तारखेपर्यंत सकाळी 6 वाजेपर्यंत कोणत्या ठिकाणी किती अर्ज आले असे 60 ते 70 घटकांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. प्रत्येक घटक तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होणार आहे, कारण यामध्ये नवीन घटक सुद्धा आहेत व महिला पोलीस व बँड्समॅनचे सुद्धा काही घटक यामध्ये ॲड करण्यात आलेले आहेत. मित्रांनो, यामध्ये प्रत्येक माहिती अचूक आणि अपडेटेड माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. यासाठी मित्रांनो व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा व आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑल क्लिक करा, जेणेकरून पोलीस भरती संदर्भात येणारे प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरू करूया. सर्वात पहिला घटक मित्रांनो, पुणे जेल या ठिकाणी 513 टोटल जागेत 49 ओपनच्या आहेत व 72,337 एवढे अर्ज क्रमांक पुणे जेल या ठिकाणी आलेले आहेत. त्यानंतर नवी मुंबई SRPF गट नंबर 11 344 टोटल जागा आहेत, 57 ओपनच्या आहेत व 27,126 एवढे अर्ज क्रमांक गट नंबर 11ला आलेले आहेत. यानंतर CP मुंबई 2572 एवढ्या जागा आहेत व 2,13,141 एवढे अर्ज क्रमांक CP मुंबई या ठिकाणी टोकन नंबर आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत मित्रांनो. त्यानंतर रायगड या ठिकाणी 391 टोटल जागा आहेत, 40 ओपनच्या, 38 लेडीजच्या व 26,119 एवढे अर्ज क्रमांक रायगड या ठिकाणी आलेले आहेत. यानंतर हिंगोली SRPF गट नंबर 12 222 टोटल जागा आहेत, 16 ओपनच्या आहेत व 31,247 एवढे अर्ज क्रमांक हिंगोली SRPF गट नंबर 12 या ठिकाणी आलेले आहेत. यानंतर मुंबई जेल 717 टोटल जागा आहेत, 54 ओपनच्या, 55 लेडीजच्या व 94,843 एवढे अर्ज क्रमांक मुंबई जेल या ठिकाणी आलेले आहेत. त्यानंतर CP मुंबई चालक 917 टोटल जागा आहेत, 77 ओपनच्या, 77 लेडीजच्या व 48,273 एवढे अर्ज क्रमांक CP मुंबई चालक या ठिकाणी आलेले आहेत. यानंतर चंद्रपूर 137 टोटल जागा आहेत, ओपनच्या जागा नाहीत, फक्त कॅटेगरीच्या जागा या ठिकाणी आहेत व 21,946 एवढे अर्ज क्रमांक चंद्रपूर या ठिकाणी आलेले आहेत. यानंतर नंदुरबार SP 151 टोटल जागा आहेत, 3 ओपनच्या, 2 लेडीजच्या व 13,851 एवढे अर्ज क्रमांक नंदुरबार SP या ठिकाणी आलेले आहेत. त्यानंतर अमरावती SRPF गट नंबर 9 218 टोटल जागा आहेत, 37 ओपनच्या व 29,651 एवढे अर्ज क्रमांक गट नंबर 9ला आलेले आहेत. यानंतर पुणे SRPF गट नंबर 2 362 टोटल जागा आहेत, 81 ओपनच्या व 18,244 एवढे अर्ज क्रमांक या ठिकाणी आलेले आहेत. त्यानंतर नागपूर जेल 255 टोटल जागा आहेत, 23 ओपनच्या, 26 लेडीजच्या व 51,758 एवढे अर्ज क्रमांक नागपूर जेल या ठिकाणी आले आहेत. यानंतर संभाजीनगर जेल 315 टोटल जागा आहेत, 24 ओपनच्या, 27 लेडीजच्या व 76,968 एवढे अर्ज क्रमांक संभाजीनगर जेल या ठिकाणी आलेले आहेत. यानंतर संभाजीनगर SRPF गट नंबर 14 173 टोटल जागा आहेत, 3 ओपनच्या व 17,259 एवढे अर्ज क्रमांक गट नंबर 14ला आलेले आहेत. यानंतर पुणे सिटी चालक 202 टोटल जागा आहेत, 17 ओपनच्या, 17 लेडीजच्या व 9,264 एवढे अर्ज क्रमांक पुणे सिटी चालक या ठिकाणी आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत. यानंतर मुंबई SRPF गट नंबर 8 460 टोटल जागा आहेत, 79 ओपनच्या व 38,291 एवढे अर्ज क्रमांक मुंबई SRPF गट नंबर 8ला आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत. यानंतर अकोला या ठिकाणी 195 टोटल जागा आहेत, 15 ओपनच्या, 16 लेडीजच्या व 23,749 एवढे अर्ज क्रमांक अकोला या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. यानंतर पुढील घटक बघण्याआधी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे. तुम्ही मित्रांनो कितीही स्टडी करा, तुम्ही कितीही रात्रंदिवस वाचा, पण जेव्हापर्यंत तुम्ही प्रश्नांचा सराव करत नाही, जेव्हापर्यंत प्रश्न सोडून बघत नाही, एखादी प्रश्नपत्रिका सोडून बघत नाही, तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही. व यासाठीच मित्रांनो आपण एकदम महाराष्ट्रातील सर्वात मोठी व सर्वात स्वस्त टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. फक्त 259 मध्ये 120 दिवस दररोज प्रत्येक विषयाची 40 मार्क्सची तुम्हाला टेस्ट भेटेल मित्रांनो सोडवायला. व यानंतर हप्त्याभराचे जेवढेही टेस्ट झालेले आहेत त्यातील जेवढे अवघड प्रश्न आहेत, जेवढे प्रश्न इम्पॉर्टंट आहेत, त्याची एक 100 मार्काची रविवारी टेस्ट सुद्धा घेण्यात येईल. यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रश्नाचा डाऊट असेल, कोणताही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही टेस्ट सिरीज घेतल्यानंतर तो डाऊट विचारा, तुम्हाला त्या डाऊटचं सोल्युशन भेटेल व प्रत्येक अवघड प्रश्नाचं सोल्युशन सुद्धा या टेस्ट सिरीजमध्ये घेण्यात येईल. टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी लगेच व्हॉट्सअपवर मेसेज करा, सर टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे म्हणून. तुम्हाला त्या संदर्भातील असलेल्या प्रत्येक डिटेल माहिती भेटेल. यानंतर मित्रांनो कोल्हापूर SRPF गट नंबर 16 182 टोटल जागा आहेत, 27 ओपनच्या व 8,971 एवढे अर्ज क्रमांक SRPF गट नंबर 16ला प्राप्त झालेले आहेत. त्यानंतर बीड या ठिकाणी 165 टोटल जागा आहेत, 4 ओपनच्या, 2 लेडीजच्या व 9,241 एवढे अर्ज क्रमांक बीड या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. त्यानंतर पिंपरी चिंचवड 262 टोटल जागा आहेत, या ठिकाणी ओपनच्या जागा नाहीत, फक्त कॅटेगरीच्या जागा आहेत व 11,761 एवढे अर्ज क्रमांक पिंपरी चिंचवड या ठिकाणी आलेले आहेत.
यानंतर अमरावती ग्रामीण 198 टोटल जागेत 15 ओपनच्या 16 लेडीजच्या व 24,731 एवढे अर्ज क्रमांक अमरावती ग्रामीण या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. यानंतर नांदेड 134 टोटल जागेत ओपनच्या जागा नाहीत, फक्त कॅटेगरीच्या जागा या ठिकाणी आहेत व 19,161 एवढे अर्ज क्रमांक नांदेड या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. यानंतर नाशिक शहर 118 टोटल जागेत 11 ओपनच्या 11 लेडीजच्या व 12,773 एवढे अर्ज क्रमांक नाशिक शहर या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. परभणी 111 टोटल जागेत 4 ओपनच्या 5 लेडीजच्या व 8,247 एवढे अर्ज क्रमांक परभणी या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. त्यानंतर पुणे लोहमार्ग 50 टोटल जागेत ओपनच्या जागा नाहीत, फक्त कॅटेगरीच्या जागा आहेत व 19,162 एवढे अर्ज क्रमांक पुणे लोहमार्ग या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. त्यानंतर वाशिम या ठिकाणी 68 टोटल जागेत 6 ओपनच्या 6 लेडीजच्या व 14,139 एवढे अर्ज क्रमांक वाशिम या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. त्यानंतर यवतमाळ एसपी चालक 21 टोटल जागेत 2 ओपनच्या 1 लेडीजच्या व 5,255 एवढे अर्ज क्रमांक यवतमाळ एसपी चालक या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. यानंतर मित्रांनो धुळे सर्वे गट नंबर 6 173 टोटल जागेत 8 ओपनच्या व 19,296 एवढे अर्ज क्रमांक गट नंबर 6 ला प्राप्त झालेले आहेत. यानंतर मीरा भाईंदर या ठिकाणी 231 टोटल जागेत 27 ओपनच्या 26 लेडीजच्या व 13,272 एवढे अर्ज क्रमांक मीरा भाईंदर या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. यानंतर संभाजीनगर लोहमार्ग 80 टोटल जागेत 7 ओपनच्या 7 लेडीजच्या व 11,268 एवढे अर्ज क्रमांक संभाजीनगर लोहमार्ग या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. त्यानंतर सोलापूर ग्रामीण 85 टोटल जागेत 2 ओपनच्या 4 लेडीजच्या व 7,869 एवढे अर्ज क्रमांक सोलापूर ग्रामीण या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. यानंतर मित्रांनो सीपी मुंबई लोहमार्ग 51 टोटल जागेत 3 ओपनच्या व 7,396 एवढे अर्ज क्रमांक सीपी मुंबई लोहमार्ग या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. यानंतर पुणे ग्रामीण या ठिकाणी 448 टोटल जागेत 38 ओपनच्या व 41,512 एवढे अर्ज क्रमांक पुणे ग्रामीण या ठिकाणी आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत. यानंतर सीपी मुंबई महिला पोलीस 51,000 पेक्षा जास्त फॉर्म महिला पोलीससाठी आलेले आहेत. त्यानंतर बुलढाणा 2100 फॉर्म बुलढाणा या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. संभाजीनगर जेल 8,969 एवढे फॉर्म लेडीज पोलीससाठी आलेले आहेत. त्यानंतर मीरा भाईंदर या ठिकाणी 2,560 एवढे अर्ज क्रमांक लेडीजसाठी आलेले आहेत. पुणे जेल या ठिकाणी 14,228 एवढे फॉर्म पुणे जेल लेडीज पोलीससाठी आलेले आहेत. त्यानंतर सीपी मुंबई चालक 7,121 एवढे आतापर्यंत आपल्याला भेटलेल्या माहितीनुसार महिला पोलीसचे फॉर्म सबमिट झालेले आहेत. यानंतर काही बॅट्समॅनचे सुद्धा आहेत. सीपी मुंबई या ठिकाणी 14,000 ते 16,000 पर्यंत बॅट्समॅनचे फॉर्म सबमिट झालेले आहेत. व यानंतर मित्रांनो तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत व तुमचा टोकन नंबर किंवा अर्ज क्रमांक तुम्ही खालील नंबरवर मेसेज करा. व टेस्ट सिरीज संदर्भातही तुम्हाला काही डाऊट असेल काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट करून सुद्धा सांगू शकता व व्हॉट्सअपवर सुद्धा त्या संदर्भात मेसेज करू शकता. तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन त्या ठिकाणी भेटेल. तसेच मित्रांनो पोलीस भरती करत असताना तुम्हाला कोणताही डाऊट असेल काहीही प्रश्न असेल किंवा कोणताही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही बिनधास्त व्हॉट्सअपला मेसेज करा. तुमच्या प्रॉब्लेमचं तुमच्या त्या प्रश्नाचं सोल्युशन तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद जय महाराष्ट्र. हो मित्रांनो पोलीस भरती करत असताना सर्वात महत्त्वाचं आहे म्हणजे मागची झालेल्या प्रश्नपत्रिका बघणे. त्यामध्ये कोणत्या प्रकारे प्रश्न आलेले आहेत, कोणत्या प्रकारे काठिण्य पातळीवर प्रश्न आलेले आहेत. मित्रांनो यासाठीच भारतीय प्रकाशन पुणे यांनी 40,000 जम्बो नंतर आता 45,000 जम्बो एवढे प्रश्नांचे संच एक पुस्तकामध्ये एनालिसिस करून मित्रांनो एकदम सुटसुटीत प्रत्येक घटकासाठी वेगवेगळे प्रश्न त्या घटकावर आलेले प्रश्न एकाच ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यात कोणत्या भरतीमध्ये आलेले हे सर्व एकाच ठिकाणी देऊन मित्रांनो तुमच्यासाठी ते अत्यंत सोपे करून दिलेले आहे. मित्रांनो हे पुस्तक नव्हे तर स्मार्ट बुक आहे. यामध्ये प्रत्येक क्वेश्चन प्रत्येक चॅप्टरचे मित्रांनो तुम्हाला ज्या क्वेश्चन अवघड वाटत असेल काही प्रॉब्लेम असेल तर त्यामध्ये QR कोड दिलेला आहे. त्यांच्या ॲपवरून तुम्ही जर QR कोड स्कॅन केला तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन भेटेल. मित्रांनो डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन सुद्धा त्यामध्ये दिलेले आहे. मित्रांनो प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी एक QR कोड आहे. त्या QR कोड स्कॅन करून तुम्ही त्या चॅप्टरवरील सर्व प्रश्न किंवा सर्व डाऊट त्या ठिकाणी सॉल्व्ह करून घेऊ शकता. मित्रांनो हे पुस्तक अत्यंत सोप्या भाषेत यामध्ये भारतीय प्रकाशन पुणे यांच्याकडून दिलेले आहे. मित्रांनो जवळच्या बुक स्टोअर जाऊन लगेच त्यांना 40,000 जम्बो किंवा 45,000 जम्बो म्हणा तुम्हाला ते पुस्तक लगेच काढून देतील. मित्रांनो जवळच्या बुक स्टोअर जाऊन लगेच हा पुस्तक घेऊन टाका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद जय महाराष्ट्र.